10 जून 2025 रोजी बडनेरा पोलीस स्टेशनला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की 2 इसम हे पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीतून अवैध दारूची विक्री करिता वाहतूक करीत आहे अशा माहितीच्या आधारे व पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सचिन माकोडे, पोलीस ठाणे बडनेरा यांच्यासह पोलीस स्टाफ, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर प्रांजळे, इरफान रायलीवाले, नायब पोलीस कॉन्स्टेबल शशी शेळके, धनराज ठाकूर, बाबूसिंग राठोड, शुभम कडुकार यांच्या मदतीने प्रोव्हिजन रेड केली असता 2 इसम नामे रोहित वानखडे वय 26 वर्ष राहणार राहुल नगर जुनी वस्ती बडनेरा आणि आकाश हिवराडे वय 28 वर्ष राहणार 5 बंगला जुनी वस्ती बडनेरा असे दुचाकीवर आले असता त्यांना थांबवून त्यांच्या जवळ असलेल्या पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये इम्पेरियल ब्ल्यू कंपनीच्या 180 ml च्या एकूण 10 पावट्या अंदाजे किंमत 1700 रुपये, आयकॉनिक व्हाईट कंपनीच्या 180 ml च्या एकूण 10 पावट्या अंदाजे किंमत 1700 रुपये, मॅकडोवेल्स कंपनीच्या 180 ml च्या एकूण 20 पावट्या अंदाजे किंमत 3200 रुपये, रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 ml च्या एकूण 20 पावट्या अंदाजे किंमत 40,000 रुपये, स्प्लेंडर क्रमांक MH27 CR 4170 अंदाजे किंमत 60,000 रुपये असा माल मिळून आल्याने सदरचा माल पंचासमक्ष जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त केला आहे. प्रोव्हिजन माल आणि दुचाकी असा एकूण 70,600 रुपयाचा माल मिळून आला. वरून पोलीस स्टेशन बडनेरा येथे कलम 65E महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त अमरावती शहर अरविंद जावरिया, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त कैलास पुणकर, फ्रेजरपुरा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, बडनेरा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बडनेराचे PSI सचिन माकोडे आणि पोलीस स्टाफ सुधीर प्रांजळे, इरफान रायलीवाले, शशी शेळके, धनराज ठाकूर, बाबूसिंग राठोड, शुभम कडुकार या पथकाने कारवाई केली आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, बडनेरा.